कर्जाबद्दलचं तुमचं मत आहेत ना की चुकीचे नाहीत ना. हे रामकृष्ण हरी तुम्हाला जीवनातलं आहे ना एक रिअलिटी सांगताय. तुम्ही ज्यावेळेस आहे ना समोरच्याला ज्यावेळेस सांगत असताना माझ्या 1 लाख 2 लाख खर्च आहे किंवा समाजात माहित होता ना तुमच्या डोक्यावर 1 लाख 5 लाख 4 लाख खर्च आहे, त्या टायमिंगला आहे ना तुम्ही विचार करता की यार ते माणूस लय टाईट राहतोय, चांगला आहे, कपडे एकदम कडक येतं, त्याच्या डोक्यावर कर्ज नाही काय नाही ना आपल्याला झिरो किंमत आहे असं समजता. पण काय नाही त्याची आहे ना पुढे जाऊन ईदभर फाटलेली असते. त्याच्या डोक्यावर 5 लाख आहे का 10 लाख कर्ज त्यापेक्षा जास्त असता, फक्त ते दावत नाहीत आणि तुम्ही काय करताय की सर सांगत बसता. पण त्याची ईदभर फाटलेली असते, त्याच्यापेक्षा पुढे गेलं आणि त्याच्या अजून 10 लाख 15 लाख कर्ज असता. ते परिस्थिती आहे. फक्त तिथे कवा काय करतात की त्यांना वाटतं आपली समाजात किंमत आहे, फक्त दावता येत नाही. तर त्यांना हे माहीत नाही 2 खोलीत पाजलेला वास आहे ना शिवसुदीक येत असतो बाबा, फक्त त्याला थोडा टाइम लागत असतो. काय नाही तुमची इज्जत बिज्जत त्याच्यामुळे आहे ना जशात तसं राहा. म्हणून सांगतोय तुमचा खिसा आहे ना येऊ नेहमी आहे ना कडकच ठेवा. आणि तुमच्या खिशात पैसे असू किंवा नसू तेव्हा समोरच्या खिशात बी पैसे असतात. तुमच्याकडे जर पैसा नसेल ही जर समाजात कळालं तर तुम्हाला आहे ना ज्याच्याकडे खिसा गरम आहे त्याचा सुद्धा खिसा येणारे कम होत असतो. त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा. ज्या पुस्तकात लिहिलेलं आहे ना की चांगले बहुत चांगलं होतं, सर्वात पहिल्यांदा तीच पुस्तक आहे ना जाळून टाका. काय नाही आपल्यापेक्षा बी आहे ना बरेच जणांची ईदभर फाटलेली फक्त आहेत ना सांगतात लय डोंग करतात. त्यांचे आहे ना त्यांनाच माहिती किती फाटली आणि किती ठिकाणी शिवलेले आहे ते. त्याच्यामुळे शाजूकपणाचा आवेत ना आणू नका. त्यांच्यापेक्षा आहे ना कितीतरी पटीनं आपलं चांगलं आहे. समजणाऱ्याला आहे ना लवकरच समजतं. खरं आहे का रिअलिटी आहे.